नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि तुम्ही पाहत आहात पाटील हब यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाने 29 जुलै 2026 रोजी काढलेल्या अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. हा जिल्हा परिषद शिक्षकांचा पदोन्नती प्रक्रियेबाबत आहे. या निर्णयामुळे कोण पात्र ठरणार, टीएटी आणि सीटीएटीची भूमिका काय असेल आणि आधी झालेल्या पदोन्नतीचे काय होणार आणि पुढे पदोन्नती प्रक्रिया कशी चालणार याची स्पष्ट कार्यपद्धती शासनाने निश्चित केली आहे. आणि मित्रांनो, हा जो आहे आपण विश्लेषणात्मक संपूर्ण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे. चला तर आपण पाहूया की नेमकं मध्ये काय दिलेलं आहे. बाजूच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय. मित्रांनो, मध्ये शासनाने नमूद केले आहे की जिल्हा परिषद शिक्षकांमधून विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक अशा विविध पदांवर पदोन्नती दिली जाते. ही पदोन्नती ज्येष्ठता आणि पात्रता या तत्वावर दिली जाते. मात्र 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार टीएटी किंवा सीटीएटी उत्तीर्ण असणे ही पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता ठरली आहे. त्यानंतर शिक्षण संचालकांनी 14 मे 2026 रोजी मार्गदर्शक सूचना काढल्या होत्या. पण त्या सूचनांना नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आणि 10 जुलै 2026 रोजी त्या पत्राला रद्द ठरविण्यात आले. त्यानंतर संपूर्ण राज्यात एक समान पदोन्नती व्हावी म्हणून हा नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे 14 मे 2026 रोजीचे शिक्षण संचालकांचे पत्र 10 जुलै 2026 पासून रद्द करण्यात आले आहे. यानंतर शासनाने स्पष्ट सांगितले आहे की जे शिक्षक टीएटी किंवा सीटीएटी उत्तीर्ण आहेत आणि संबंधित सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक अनुभव व इतर पात्रता पूर्ण करतात त्यांचाच पदोन्नतीच्या विचार क्षेत्रात समावेश केला जाईल. मित्रांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न, ज्या जिल्हा परिषदामध्ये 10 जुलै 2026 पूर्वी पदोन्नती पूर्ण झाली आहे त्यांचे काय? मध्ये स्पष्ट नमूद आहे की 10 जुलै 2026 पूर्वी ज्या ठिकाणी पदोन्नती आदेश निघाले आणि प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या पदोन्नतींना संरक्षण देण्यात येईल. मित्रांनो, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तसेच 14 मे 2026च्या पत्रामुळे जे शिक्षक अपात्र ठरले होते पण अन्यथा पात्र होते त्यांना पुढे पदोन्नती मिळाल्यास त्यांच्या पदोन्नतीतील ज्येष्ठता ही मूळ संवर्गातील परस्पर ज्येष्ठतेच्या आधारावर निश्चित केली जाईल. मित्रांनो, 2026 या वर्षासाठी शासनाने स्वतंत्र वेळापत्रक दिले आहे. ऑगस्ट 2026च्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक घ्यायची. बैठकीच्या दिवशी संबंधित शिक्षकांचा सेवाकाल, टीएटी आणि सीटीएटी आणि इतर पात्रता तपासायची, पात्र उमेदवारांची शिफारस करायची आणि 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती आदेश काढायचे. नियुक्ती आदेश निघाल्यानंतर पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झालेली मानली जाईल. मित्रांनो, 2027 पासून पुढील वर्षापासून शासनाने निश्चित वेळापत्रक दिले आहे. 1 जानेवारी रोजी आवश्यक असल्यास तात्पुरती ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करायची. हरकती विचारात घेऊन 31 जानेवारीपर्यंत अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करायची. 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान पदोन्नती समितीची बैठक घ्यायची. पुढील एका आठवड्यात पात्र उमेदवारांची शिफारस करायची. आणि यामध्ये एक महत्त्वाची बाब नमूद आहे. 31 मार्चपर्यंत पदोन्नतीचे आदेश निघाले तरी शिक्षकांना लगेच कार्यमुक्त करू नये. त्यांना 2 मे रोजी नव्या पदावर रुजू होतील त्यानुसार कार्यमुक्त करावे. मित्रांनो, ची जर अंमलबजावणी आपण पाहिली तर मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की कार्यपद्धती सर्व जिल्हा परिषदांसाठी बंधनकारक असेल. तिची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची असेल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. मित्रांनो, 14 मे 2026चे पत्र रद्द. 10 जुलै 2026 पूर्वी पूर्ण झालेल्या पदोन्नतींना संरक्षण.
तसेच यापूर्वी 31 ऑगस्टपर्यंत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश, पुढील प्रत्येक वर्षासाठी निश्चित कालबद्ध वेळापत्रक आणि संपूर्ण राज्यात एक समान पदोन्नती प्रक्रिया लागू. मित्रांनो, जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर पाटील हब यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला ही GRची PDF हवी असेल तर मला कमेंट्स नक्की करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.